नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। काही ना काही कारणास्तव चर्चेत राहणार नाही ते बीड कारागृह तरी कसलं। प्रत्येक वेळी कायम कोणत्या ना कोणत्या तरी कारणानं हे बीड कारागृह चर्चेत राहिलं आणि आता अलीकडच धर्मांतर या विषयावरून तर बीडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात खळबळ माजली। कारण या बीडमधील जिल्हा कारागृहातल्या बंदिवान कैद्यांचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न, धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न जिल्हा कारागृहाचेच अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्याकडून होत असल्याच्या तक्रारी प्रत्यक्ष कैद्यांनीच सादर केल्या। अखेर या प्रकरणावर अनेकांनी आवाज उठवायला सुरुवात केली। अगदी ॲडव्होकेट राहुल आघाव यांचे पक्षकार असलेले 3 कैदी यांनी तर थेट त्यांच्याकडे या संदर्भात तक्रार दाखल केली। आता त्याच दरम्यान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील थेट मुख्यमंत्र्यांच्या कानावरच हा विषय घातला आणि आता सरकारनं या बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची उचलबांगडी केली। म्हणजे तिकडे काल हिंदू समाज आक्रोश मोर्चा बीडमध्ये पार पडला, गोपीचंद पडळकरांची हजेरी लागली आणि आज या ठिकाणी बीडचे जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची बदली झाली। खरं तर त्यांची बदली डिमोशनवर झाली आहे। त्यांना नागपूरच्या उप अधीक्षक कारागृहपदी त्या ठिकाणी पाठवण्यात आलंय। एकंदरीतच या संपूर्ण लाईव्हचा विषय मुळात केंद्रबिंदू आहे तो या धर्म परिवर्तनावरच आणि म्हणून मी लाईव्हच करतोय ज्याचं नावच आहे कैद्यांचं धर्मांतर, जेलरची ट्रान्सफर। खरं तर मुळात बीड जिल्हा कारागृह सर्वात आधी चर्चेत आलं ते वाल्मिक कराडमुळे। त्यानंतर गित्ते कराड यांच्यातल्या टोळी युद्धामुळे चर्चेत आलं। मग त्या ठिकाणी गांजा सापडला म्हणून चर्चेत आलं। नंतर कैद्याकडे मोबाईल सापडला म्हणून चर्चेत आलं। नंतर त्या ठिकाणी खोक्या भोसले, आपल्याला आठवतच असेल, हा आरोपी देखील त्याच जेलमध्ये आहे। त्यामुळे तो आणि त्याचे साथीदार यांच्यामध्ये गांजा वाटपावरून जी काही भांडणं झाली त्यामुळे ते चर्चेत आलं। त्यानंतर पेट्रस गायकवाड यांनी तर प्रत्यक्ष आपली खाजगी कारच एका कैद्यालाच धुवायला लावली, त्यावरून चर्चेत आलं। नंतर त्यांना त्या कारागृहाच्या परिसरातल्या झाडांच्या फक्त फांद्या तोडायची परवानगी मिळाली होती, त्यांनी तर चक्क झाडच तोडली, त्यामुळेही चर्चेत आलं। आणि आता मात्र या पेट्रस गायकवाड यांनी हद्दच केली। बीड जिल्हा कारागृहातील बंदिवान कैद्यांना आमिष दाखवून वेळप्रसंगी त्यांच्यावर दबाव आणून धर्मांतर करण्याचा प्रयत्न या पेट्रस गायकवाड यांच्याकडून होत असल्याचा आरोप त्या ठिकाणी करण्यात आला। अखेर कैद्यांच्या तक्रारी आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा आक्रोश यामुळे पेट्रस गायकवाड यांची उचलबांगडी झाली। यातल्या एका बंदिवान कैद्याच्या पत्नीने तर स्पष्टपणे म्हटलं होतं, अर्थात तो कैदी मुस्लिम आहे, की त्यानं असं सांगितलं की पेट्रस गायकवाड यांच्याकडून आपल्यावर असा दबाव येत होता की मुस्लिम धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारावा, इथपर्यंतचा खळबळजनक दावा त्या बंदिवान कैद्याच्या पत्नीनं केला होता। आता या संदर्भात पेट्रस गायकवाड यांना माध्यमांनी प्रतिक्रिया देखील विचारल्या, पण माध्यमांसमोर पेट्रस गायकवाड कधी बोललेच नाहीत। मुळातच या सगळ्या प्रकरणात अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली। एक दक्षता समितीचं पथक देखील त्या ठिकाणी गेलं होतं अशी माहिती देखील मध्ये मिळाली होती। आणि काल या सगळ्या प्रकरणाच्याच अनुषंगानं बीडमध्ये सिद्धिविनायक कॉम्प्लेक्सच्या मैदानात हिंदू समाज आक्रोश मोर्चा पार पडला। यावेळी विशेष आकर्षण होतं ते म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर। सध्या हिंदुत्ववादी या भूमिकेला धरून ते चालतायत आणि त्यांनी त्या मोर्चात देखील या पेट्रस गायकवाड यांना बडतर्फ करण्याची मागणी उचलून धरली।
अखेर पेट्रस गायकवाड यांना उपअधीक्षक डिमोशन झालं त्यांचं आणि त्यांना नागपूरला पाठवण्यात आलं. मुळात 3 हिंदू आणि 1 मुस्लिम कैद्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकला जात होता अशा बंदिवान कैद्यांच्या तक्रारी त्यांच्या वकिलांकडे आल्या होत्या. यावेळी या कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी पत्रकार परिषद घेऊन हा प्रकार उघडकीस आणला. खरं तर ज्यांनी या प्रकरणालाच विरोध केला त्या कैद्यांवर मानसिक आणि शारीरिक छळ देखील त्यांचा करण्यात आला असं म्हटलं गेलं, असा आरोप देखील केला गेला. शिवाय बीडच्या कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका कैद्यानं देखील पेट्रस गायकवाड यांच्यावर धर्मांतराचे गंभीर आरोप केले होते. या पेट्रस गायकवाडनं काय काय केलं त्याचे कारनामे देखील नंतर उघड झाले. महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबल मधल्या काही घोषवाक्यांचा त्या ठिकाणी लेखन करण्याचा आरोप देखील त्यांच्यावर पडळकरांनी प्रत्यक्ष केला होता. नंतर आठवड्यातून 1-2 वेळा त्या ठिकाणी एक पादरी तुरुंगाधिकाऱ्यांना भेटायला येतो, त्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध असल्याचा गंभीर आरोप पडळकर यांनी केला होता. शेवटी याच पार्श्वभूमीवर पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आणि संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी केली. आता पेट्रस गायकवाड हे सातत्यानं वादात अडकलेले आहेत. ते वादात अडकले नाहीत असं कधी झालंच नाही. याआधी देखील ते जळगावला होते तेव्हा देखील वादच घडला. मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी काही खळबळजनक अशी करण्यात आली की अनेक वर्षांपासून जे बीड जिल्हा कारागृहामध्ये भजन कीर्तन केलं जायचं ते भजन कीर्तन देखील या गायकवाड यांनी बंद पाडलं होतं. त्यामुळं एकंदरीत गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. शेवटी या कैद्यांमध्ये आपल्याला आठवत असेल शिवाजी भोसले म्हणजे खोक्या भोसले आणि त्याचे साथीदार यांच्या जो गांजा वाटपावरून वाद झाला होता त्यावेळी त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला उघड उघड धमकी देखील दिली, तू बाहेर भेट म्हणून. आणि त्यावेळी तो गुन्हा देखील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला होता. विशेष म्हणजे यावेळी देखील कारागृह अधीक्षक होते पेट्रस गायकवाड. नंतर झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी होती पण यांनी तर प्रत्यक्ष झाडांचीच कत्तल केली. तो देखील त्या ठिकाणी वृक्षप्रेमींनी कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्या विरुद्ध आवाज उठवला. नंतर त्यांनी मुळातच चक्क एका कैद्याकडून कार धुवून घेणं, बूट पॉलिश करणं, कपडे धुवून घेणं आदी कामं करून घेतली होती असं देखील मध्ये समोर आलं. हा कैदी तर 10 वर्षांपासून त्या बीड जिल्हा कारागृहात शिक्षा भोगतोय, ज्याचं नाव सचिन कृष्णार्थ कदम आहे आणि त्याचा मुक्त संचार त्या बीड जिल्हा कारागृहामध्ये होत असे. आता पेट्रस गायकवाड यांचे यापूर्वीचे कारनामे त्याच्यापेक्षा भयानक आहेत. मुळात जळगाव धुळे जिल्हा कारागृहाचे अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं. ते जळगाव जिल्ह्याचे तुरुंग अधीक्षक असताना 11 सप्टेंबर 2020 रोजी कारागृहात एका कैद्याला मारहाण झाली, ज्याचं नाव होतं चिन्या उर्फ रवींद्र जगताप आणि त्या कच्च्या कैद्याचा मृत्यू झाला. त्यानंतर धुळ्याचे तुरुंग अधीक्षक असताना गायकवाड यांच्यासह 5 जणांवर तब्बल 14 महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर 2021 मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर 6 एप्रिल 2023 रोजी गृह विभागाकडून त्यांना सस्पेंड करण्यात आलं. दरम्यानच्या काळात ते फरार देखील होते. 29 जुलै 2024 रोजी ते पोलिसांना शरण आले. 20 ऑगस्ट 2024 रोजी त्यांनी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणी जामिनासाठी अर्ज दाखल केला, मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे पण दरम्यानच्याच काळात शासनाने त्यांचं निलंबन रद्द करून त्यांना बीडचं कारागृह अधीक्षक बनवून पाठवलं. अर्थात आपल्याला आठवत असेल याच्या आधी बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक होते बक्सर मुलाणी, त्यांची मे महिन्यात बदली झाली होती. आता या बक्सर मुलाणींची बदली का झाली त्याच्या मागची कारण तर आपल्याला स्पष्टच माहिती आहे. त्याच दरम्यान वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा कारागृहामध्ये होता आणि त्याला VIP ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप अनेक जणांनी केला, तिथल्या कैद्यांनी देखील केला. शिवाय जे बडतर्फ पोलीस अधिकारी म्हणून रणजित कासले हे काही काळ त्या जेलमध्ये राहून आले, त्यांनी देखील त्या ठिकाणी या कराडला कशी VIP ट्रीटमेंट दिली जाते याचं कथनच केलं होतं. त्याला अगदी तुरुंगात स्पेशल चहा, जेवणात चांगल्या पोळ्या इतकंच नव्हे तर कॅन्टीन मधून
महिन्याला 25,000 रुपयांची खरेदी करण्याची देखील मुभा मिळाली होती. पांघरण्यासाठी 3-3 ब्लँकेट आणि ज्याचा वापर तो गादीसारखा करतो असे गंभीर आरोप देखील या रणजित कासरेंनी केले होते. मग मुलानी यांची बदली झाल्यानंतर जेलचा हा अतिरिक्त कारभार स्वीकारलेल्या एका तुरुंग अधिकाऱ्याला देखील निलंबित व्हावं लागलं. म्हणजे एक आधीचा तुरुंग अधिकारी बक्सर मुलानी त्यांची बदली झाली, नंतर एक अतिरिक्त कारभार ज्यांनी स्वीकारला त्या तुरुंग अधिकाऱ्याचं निलंबन झालं आणि मग त्यानंतर जून महिन्यात पेट्रस गायकवाड यांची त्या ठिकाणी वर्णी लागली. आता असं वाटलं होतं की पेट्रस गायकवाड यांच्या काळामध्ये जेलमधला कारभार सुधारेल, पण झालं उलटच. जेलमधील कैद्यांना त्या ठिकाणी गांजा मिळण्याचे प्रकार दिसून आले. एकाकडे मोबाईल आढळून आला. थोडक्यात काय, जेलर नवीन आणि उद्योग नवेच, उद्योग जुनेच अशीच भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत बीड कारागृहात वारंवार घडणाऱ्या प्रकारांमुळे कारागृह प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार अख्ख्या महाराष्ट्रासमोर उघड झाला. मुळात या सगळ्या प्रकरणामुळे पेट्रस गायकवाड हे ऑलरेडी वादात होतेच, पण धर्मांतर हा प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा मात्र पेट्रस गायकवाड यांची उचलबांगडी होणार हे क्लिअर झालं. शेवट काल तर अक्षरशः गोपीचंद पडळकर यांनी दावाच केला होता की मी बीडमध्ये आलोय आता बघा, आणि झालं तेच. त्यांचा दावा खरा ठरला. त्या ठिकाणी हिंदू समाज मोर्चाच्या जन आक्रोश मोर्चा जो होता त्यात त्यांनी आक्रोश तर करून दाखवलाच. शेवटी सरकारनं अखेर पेट्रस गायकवाड यांची उचलबांगडी केली आणि त्यांना नागपूर जिल्हा कारागृहामध्ये पाठवण्यात आलं. आता प्रश्न हा पडलाय, मग आता पुन्हा एकदा बीडचा कारागृह अधीक्षक कोण? म्हणजे मे महिन्यापासून आतापर्यंत जर बघितलं तर साधारण 5 महिन्यांच्या काळामध्ये 3 जण आता बदली होऊन गेलेले आहेत. आता चौथा कोण येतोय हा प्रश्न पडलाय. आता तो तुरुंग अधीक्षक किंवा कारागृह अधीक्षक आल्यानंतर तरी बीडच्या जेलचा कारभार सुधारणार का, या प्रश्नाचं उत्तर मात्र अनुत्तरित आहे. कारण याच बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराड त्याची टोळी तर आहेच, इतर गँग पण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी गांजा, मोबाईल यासारख्या वस्तू देखील आढळून येतात. त्यामुळं बीड जेल हे पिकनिक स्पॉट बनलं होतं. असं मी मागच्या वेळी लाईव्ह केलं होतं. त्यावेळी तिथं काय काय मिळतं जे कुठेच मिळत नाही ते तिथे मिळतं असं तुम्हाला म्हटलं होतं. पण या ठिकाणी पेट्रस गायकवाड यांनी मात्र कहर केला आणि शेवटी त्यांना बीड कारागृह सोडावं लागलं. आता नवीन अधिकारी कोण येतोय त्याच्यावरच अवलंबून असेल की नेमकं या बीड जिल्हा कारागृहाचा कारभार भविष्यात कसा चालणार आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.